बोला ना शांताराम भाऊ, काय म्हणता? काय म्हणू मी, ये ना पैसे ये. हा देतो तुला 1.5 लाख रुपये, कर धंदा. हा ये मग घरी. का शांताराम भाऊ, खरंच देता मला 1.5 लाख रुपये धंद्यासाठी? खरंच देता? ये ना बाबा, घेऊन जाय तू पैसे, काही टेन्शन घेऊ नको, देतो मी तुला पैसे, ये. बरं शांताराम भाऊ, आता येतो मी, आता येतो. आलोच मी. हो ये ठेवतो मग फोन. हो शांताराम भाऊ तो देव माणूस आहे रे बा, देव माणूस आहे बा. काय पोरगी बी देऊन राहिला मले, वरून धंदा करायला पैसाही देऊन राहिला. असा माणूस नाही सापडला बा, शोधून नाही सापडला. रे आता चांगली मेहनत कर. मोठा माणूस होय धंदा करून. हा आता मागे पुढे विचार करू नको. हा 1760 लोक पाय वळणारे असतात माग, तू आता पुढचा विचार कर. आता पैसाही भेटून राहिला, आधारही भेटून राहिला, पोरगी भेटून राहील, फक्त तुला आता धंदा करणार आणि मोठा माणूस होणार. चाल शांताराम बोला घरी जाऊ, पैसे घेऊ आपण आणि मग मोठ्या पाटलाच्या घरी जाऊ. त्याचा विचार घेऊ थोडासा, काय करायला लागेल, कसं करायला लागेल. एक तर त्याचा अनुभव मोठा. चाल. शांताराम त्या डॅनीचं त्याच्या नाताचं काही जमून नाही राहिलं गड्या. दोघे जण फायटिंगवर येतात गड्या, कुस्तीच करायला येतात ते दोघे जण. अरे बुडबा, कोणाला समजून सांगा दोघांपैकी, सांगा तुम्ही मला, तुम्ही सांगा ना. अरे बा, कसं तो झाबरू तुया म्हटलं ऐकते गड्या, त्याला 2 गोष्टी समजून सांग. तो मारायला जाते त्या डॅनीले. मी लाख त्या झाबरेला समजून सांगेन, तो म्हटलं ऐकीन बी, पण मग हे बुड कमी आहे काय? या वयात अगं काही गरज होती काय? नाताचं लग्न करता मग इकडे कशी करतात? एक सांगून 4 बायका करतात इकडे आणि 25 लेकरं पैदा करतात. काही गरज होती का या वयात लेकरं पैदा करायची? शिल्लकपणाच्या डंगऱ्यानं करा आणि तुम्ही मग आम्हाला सांगायला येता असं करून तसं. त्या डॅन्याचा जाऊ दे, तू बी नोकलीच आहे, माझ्याला पुरा तो. हा त्याला त्याच्याशी जमतच नाही. हा तो अजूनही बायको करीन, तुला सांगतो मी, असं मला वाटते. हा कारण आता लेकराची काही सोय लागून नाही राहिली, वागवायची फागवायची साऱ्यानं हात वर केली. हा त्याचा तोच जुगाड आहे. फक्त आता कसं हे झापरूला नांदी नको लागेल त्या डोंगराच्या, सोडून देतात कुत्रा म्हणून झाला डॅन्या. पहा बरं, आता तुम्हीच म्हणता की असा आहे डॅनी तसा आहे तो डॅनी बुडा, वरून मला सांगायला येता तुम्ही. काय बा माणसं आहे तुम्ही. अरे बा, मला भेव वाटते ना बा. हा झाबऱ्याने एक जरी बुक्का मारला की नाही, एका बुक्क्यात मरते तो डॅनी, काहीच जीव नाही त्याच्यामध्ये. म्हणून कसं चांगल्या पुराची माती होईल म्हणून म्हणतो मी. बरं बुडबा, सांगतो मी झाबरूला समजून. पण आता कसं तुम्ही बी त्या डॅनी बुड्याला समजून सांगा की गळा असं करू नको, तसं करू नको असं. तो सांगतो मी डॅन्याला सांगतो, काही टेन्शन घेऊ नको तू. फक्त हा झाबऱ्याला आवडतो इकडे. हो मी आवडतो, झाबऱ्याला आवडतो इकडे. तुम्ही त्या बुड्याचा पाहा तिकडे. अरे झाबरू आला काय रे? हो शांताराम भाऊ आलो ना. शांताराम हा झाबरे आला, याला समजून सांगतो. हो समजून सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. शांताराम भाऊ पैसे द्या ना मग. हो पैसे देतो ना बा. अरे साहेब हीच पैसे लपडा काहीतरी आले पाहिजे तर बा झाबऱ्या तुला पैसे. काय पाहिजेत पैसे? अरे मा आबाने जो नान केला तो आता मी करतो पुढे. तमाशा पाहायला चाललो मी आता, पैसे उडवायले. हा बाहेर उडवतो पैसे आता. शांताराम भुले 2 एकर विकलं ना मी. कसं आबानं 50 एकर गमवली, मी आता 4 एकरातलं 2 एकर गमवलं. ऐश करायला हा मा आबा ऐश करते तर मी काऊन नाही करू? मी तर बिना लग्नाचा सांड्या. लेका काय बोलून काय राहिला लेका, काय लाज वाटते रे तुले? काय त्या डॅन्याच्या पायावर पाय टाकतं काय? तो आहे मूर्ख. मग आता तुमचा दोस्त आहे ना बाबा, दोस्त आहे ना तुमचा. मग आता तुमच्या दोस्ताच्या पायावर पाय नाही टाकणार लागणार मला. या वयात लेकरू पैदा केलं तुमच्या दोस्तानं, तर कसं मला आता 2-4 बाया तर वागवा लागतील. हा मग त्यासाठी पैसे नाही लागत का? मग टाकलं 2 एकर इकडून. आता शांताराम भाऊ पैसे घेतले की चाललो. हे काही लाजगीच वाटते रे. ही अपेक्षा नव्हती गड्या झाबऱ्या याकडून लेका असा निघशील म्हणून. तू तर लय बोगस निघला लेका, डॅन्यापेक्षा बोगस निघला. दोस्त म्हणून राहिला डॅनी. हा काय लेका लोफर असल्या तू पोरे. अरे मी महालोफर. अजून काय पाहिलं तुम्ही ना? आता पाहणं कशा बाया आणतो तर पुरीला घरात लावतो घरी. तरी लेका हा तर पोऱ्या बोगस आहे. शांताराम हे रांधणे लागेल बुज रे बा, चाललो आपण बा. तूच पाहिजे रे बा, हे लोफर आहे पोऱ्या. तरी लेका हा तर आबापेक्षा सवयी निघणार बा, पुरा लोफर आहे पोऱ्या. आता बाई आणतो म्हणते. कंदील बुडे बा, अरे पोहू नका ना, थांबा ना. अरे तो मजाक करून आला ना झाबरे. काय गळ्या झाबरू अशी पाचार मारत असतात का? बुड्या डायरेक्ट पूर्ण गेला. अरे बा शांताराम भाऊ, मी जर म्हटलं असं याच्यासाठी पैसे घेतो त्यासाठी घेतो झिलप्या झाडल्या असत्या अडीचा, त्यासाठी मी असं मग केलं नाटक. जाऊ दे, बरी मारली पातरले का बरा गेला पून. तसंच पाहिजे आले अटी असतात फालतू साऱ्या गावात माझा केलं असतं. शांतारामने झाबऱ्याला पैसे दिले.
साऱ्या गावाला बोंबाटा. चला शांताराम भाऊ द्या बरं पैसे झटकने, आज बाजारी बी आहे, चालला जातो. हो हो बा द्या तुम्ही पैसे, चाल घरात चाल. हो हो बा शांताराम भाऊ चला बा द्या. गळ्या मारती रे. काय गळ्या घाबरू, काय म्हणत? काहीच नाही गळ्या मारती. एक गोष्ट सांगायला आल तुम्ही तुले, कसं बकऱ्याचा धंदा करतं काय? बकऱ्या धंदा करतं काय? बकऱ्या धंदा तर करू आपण, पण पैसा नाही लागत का त्याले? फुकट होते का धंदा? वा पैशाची चिंता न करू न. पैसे दिले म्हणे शांताराम 1.5 लाख रुपये दिले म्हणे. हा धंदा कर म्हणे, टेन्शन घेऊ नको. तर काही टेन्शन नाही, कधी करतो आपण धंदा. धंद्याला खायला आज आहे बाबा. आणि आपल्याला अनुभव बी आहे ना. आता आपण बकऱ्या चालणार जाऊ की नाही, सारं समजते आपल्याला त्यातलं. गळ्या कसं फसलं नाही पाहिजे आपलं डांग, नाही तर मग कसं बै जाईन, बैची वाकही जाईन. एक तर अनुभव कमी आहे आपल्याला धंद्यातला. आपण बकऱ्यालाही चाललाय पण धंदा नाही केला ना कधी, म्हणून कशी माही घाबरगुंडी होऊन राहिली. काही फसत नाही ना बे डांग. अबे नदीत गेल्याशिवाय पोहता येत नाही गळ्या, पण मंदिरात गेल्याशिवाय देव दिसत नाही. मी काय म्हणतो, चाल एकदा करूनच पाहू, घेऊनच पाहू बकऱ्या, इकूनच पाहू. केल्याशिवाय नाही होत ना. पण येऊ छातीले माती लावून मग. बरं मग चाल कसं मोठ्या पाटल्या घरी जाऊ, त्याला सांगून दे बा असा असा धंदा करून राहिलो आपण. चाल बा चाल. अरे शेठ कुकडे चालले? बाबा काम आहे थोडस, आलोच मी. काय काम आहे? हो बाबा नवीन बिझनेस चालू केला ना म्या, बकऱ्या खरेदी विक्रीचा. आता बाजारात चाललो होतो आम्ही. काय मारता, काय सोडेल विचारायचं रे तुझ्या? बकऱ्या बोकड्या घ्यायचा हा धंदा आहे का? हा काय धंदा आहे तो? पांचट आहे तो धंदा, ते सोडून दे. आपण का खाटक्या वाले का काही धंदे करत राहायचं? तुमच्या भाऊ लय कमाई आहे ना, आपल्याला अनुभव आहे ना. आता आम्ही ना बकऱ्या चालल्या ना बुवा. तू कर रे भाऊ ह्याबऱ्या खाटक्या धंदा. आम्ही नाही करत बापा, आम्ही नाही करत. आमच्या पोरात लग्न करावं लागती, 4 लोक नाव ओढ ठेवती. काय तर पोरगा बकऱ्या धंदा करते. पोरगी देणार नाही कोणी मारत्याले. बाबा काही नाही होत ना, कमाई चांगली आहे त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये अनुभव असला, एक्सपिरियन्सला, त्याच्यात जा माणसानं. आता दुसरा धंदा बी टाकला तर आपल्याला काही माहित नाही. शेंडान बुडू शिकायला 2 वर्ष लागतात. याच्यात कसं सारं माहित आहे ना. बकऱ्या धंदा चांगला आहे ना बाबा, काही म्हणत नाही ना. मोठे कलेक्टर होईल लोक करून राहिले आता. खरंच ना, मोठमोठे फार्म टाकले लोक आहे ना बकऱ्याचे. हो शांतपणा मले नको सांगून, तू माय पांडे झाली ना. मला शिकून राहिलं तर बकऱ्या बोकड्या तू. माय मी डगरा झालो ना ते करू मला नको सांगू तू. शांतपणा शिकून राहिला तर आजचा पोऱ्या मले. बकरीचा बोकड्या धंदा करतो म्हणते तो. अरे हॅट, ते धंदे पांचा धंदा आहे तो. अजिबात न करू. कोणत्या लेंड्या साफ करीन, कोणत्याच्या मागे फिरीन रे. हल्ला एखादे पडलं फार तेच ते घासता का कॅशेट. काही दुसरं नवीन आहे की पोंगा पण तिकडे. पण तो धंदा न करू. हाडोकन खुडू का एखादी बकरी मेली की लांबला असं पैसा कुठून आणशी. आपण काय घरचे झाली तर नाव काय? जाय गड्या झाबरू, मा बुडा नाही म्हणून राहिला. मा बुडा कणकण करते गड्या. जाऊ दे बा. आता कसं ऐकायला लागते घरचे म्हटलं. नाही तू काही नाराज होऊ नको, जाऊ दे. आता कसं नाही म्हणतात त्या घरचे तर काही वांधा नाही. जातो मग बा मी. तिकून गडी तयार झाला त्याचा बुडा नाही म्हणते. जाऊ दे आता, पाला गेल म्हणजे दुसरा कोणी तरी. असं कोणी ना कोणी सोबत तर पाहिजे धंद्या म्हटलं की. हो मारत्या, तुझी का बुद्धी सोडली का रे? काय झालं बाबा, चांगला होता ना तो धंदा बोकड्याचा. अरे मारत्या, तुला काही अक्कल आहे की नाही? त्या बकऱ्या बोकड्या धंदे करतं का कुठी त्या वासात मरून राहिला. चांगली विचार, चांगली सोच करणं. दुकान टाक, किराणा दुकान टाक. पोंगे पंडित काहीतरी करणं, दुसरं करणं. खुर्चीवर बसायचं काम. हे काय बकऱ्या मागे फिरायचं काम करून राहिला. वागोशीन बाबू, तो कोणी पोरगी येणार, कोणी हुंगणार नाही तुला, मुंजा मरशीन तू. बाबा मोठमोठे फार्म झाले बाबा बकऱ्या तयार. तुम्ही म्हणता बकऱ्या वागोशीन तर असं होईन तसं होईन. तो शांतपणा म्हणून लोक शिकू. कोणाचे मोठे झाले लाईने झाले आणि झाबरे नाणी लागू नको वर. हे अगऊ आहे. लोफर आहे याचं घर. त्याच्या आपण माहित नाही तुला कसं केलं ते वयातले रुपये पैदा केला. तुला माहित आहे सारं माहित असल्यावर या पोऱ्या नांदे काल लागा लागते झाबरेच्या. याच्या सोबत नको राहत जाऊ. लोफर होशील तू बी. नाही बाबा, मी नाही राहत त्याच्या बरोबर. चाल होय घरात. हो बाबा, इकून तिकून मस्त धंदा करायचा चालता. मा बुड्याने टेम्पो टाकलं म्हणतात. तरी म्हणजे काय ना गेलं पण चुकून जुगाडला असला की माझा दोस्त आहे एक तर दोघा मला फसवणार नाही. जास्त लागेल चाट मारतोच मा बुड्याला मी. काय लोफर हे काही धंदे करत बोकड्यान काय हे धंदे असतात का? अरे आज कसे काय आले तुम्ही? रस्ता कसे काय भुलले बाबा? इकडे तर ढुंगून नाही पाहत तुम्ही माझ्याकडे. भेटायला येणं नाही, बोलणं नाही, काल नाही, चालणं नाही काही. अरे गड्या टाइमच नाही ना, आज फुरसत काढून तुला भेटायला आलो. बाबा तुला काय भेटायला टाइम भेटणार आता आम्हाला माणसाईले.
आता तुले कसं भेटेल टाइम बाईले, हे झाले की ते झाले की ते. काही बोलतो लेखा, मी का तसा आव काय लेखा? कसा आहेस तू? साया डंगरा झाला तू पांडा झाला तरी तू काही रग जातच नाही. ते धंदे सुरू जात. आताही म्हणतात कोणती बुडी आणली तिले लेकरू झालं आणि काय ते धंद्यातून लावला तू. माहित पडलं बा म्हणे ते. गड्या ते हुकलं माझ्या आणि चुकलं माझ्या, ते जाऊ दे आता, तो विषय बंद कर तू. मी तुला दुसरी गोष्ट सांगायला आलतो. सांग बघ काय कोणती गोष्ट आहे तर. दुसरी पोटवली का बा? लग्न लावून द्यायला लागते का तुझ्या? का रे गड्या उखा? बापा काही लग्न लावून नको देऊ याचं काही नाही बापा. दुसरीच गोष्ट आहे तर कसं याचा नातू जो आहे की तुला माजून राहिला. खाव की ठेवच करून राहिला याली. माझी नाही तर काय तर तो त्याचं लग्न राहिलं करायचं, यानं लग्न जमून घेतलं, पोरगाही झाला याली. साऱ्या गोष्टी हायश करून राहिला डॅने या वयामध्ये, आणि नातू याचं तोंड पाहून राहिला. पण त्याचं मन जीव हिजरणार नाही का? आणि यानं असा लोपर धंदा केल्यावर त्याला कोण पोरगी देईन? त्याला तो विचार येणार नाही का? मग याला तो खावकी टीव करीन की याले बाबू करीन, याचा लाड करीन तो. चुकलं गड्या, चुकलं. म्या करायला नव्हतं पाहिजे. पहिले त्याचं जमवायला पाहिजे होतं लग्न, आणि मग करायला पाहिजे होतं मी ना. पण मला थोडंसं हुकलं गणित. पण आता कसं पाय बदल, दोन गोष्टी समजून सांग. कसं डॅनी माफी मागायला तयार आहे. आता या कशाला डॅनीली गिल्टी फील होऊन राहिलं ना ते. लय नाराज आहे डॅनीला असं वाटतं की आपण फालतू धंदा केला. पण आता कसं होऊन गेली गोष्ट. आता काही त्या मागे येऊ शकत नाही. तर कसं आहे तू समजून सांग मग त्या झॅबऱ्याला जर असं असे कांड करा मग माफी मागा. हे धंदे तुम्ही न पहिल्यापासूनच लावून ठेवला काय लेका डॅनी? तुले लेका बाईचा नाद पहिल्यापासून आहे, अजूनही जात नाही लेका तुझ्या नाद. सारी लुगड्यात गेली ना रे तुही. 40-45 एकर जमीन होती लेका. सुधारणं अजूनही सुधारणं. आणि काय त्या लेकराला समजून सांगू रे मी झॅबऱ्याले? काय समजून सांगू मी ना मायबापाचं लेकरू? तुला तर लेका फुलाच वागायला पाहिजे त्या पोराला की त्रास देऊन राहिला तू या वयामध्ये. जेव्हा माझ्यानं चूक झाली, मी माफी मागतो ना बाबा. तसं काही नाही ना विषय. तो कसं तू त्याला समजून सांगतो बा, तू ऐकते तो. बरं मी सांगेन त्याला समजून. पण आता कसं पुढे आता आगोपणा करतो नको. नाहीतर कसं तू घेशील डबल लग्न करून काय तर मग लेकराले मायच नाही वागवायले घोर घरशील डबल. बापा पाटील ते कबूल करून घेतो बायाले. हा गडी लय वय करते पण त्या बाबतीमध्ये कसं लेकराला माय नाही वागवायला आणीन. गड्याचं दुसरं लेकरू तिसरं लेकरू सुरू दणका. नाही नव्हे, आता एकदा गडबड झाली माझ्यानं काय सदैव होते काय? तुला तुम्ही काही बोलता बा हो. तुम्हाला काय मी का तसा वाटलो काय मी? तसा नाही, मी सोडले मी आधी धंदे आता नाही तर मी तसं काम. बरं आता काही गडबड करू नको, काही टेन्शन घेऊ नको. मी सांगतो समजून. बस झालं तुझे काम आता. बरं मग येतो मग आम्ही साडेगडा उका. रगड हो चहा घे तर घेऊन जा बा. लय दिवसा बाद आले तुम्ही माघारी. या चहा राहू दे बाबा, उदार राहू दे, बाकी राहू दे तुझ्याकडे. पुढच्या बरीन घेऊ चहा. जसं गाय आहे त्या गायली चारा कुटार करा लागते. बाबुली दुधासाठी गाय आणि लाईन. बरोबर बापा, पहिले मुक्या जनावराचं करा मग पाहू तुमचं चहाचं. दावा हो येतो गड्या. आता त्या पोराला काय समजून सांगा आता. अगोपणा करेल या डॅन्यानं. पण त्या लेकराला समजून सांगा म्हणते. पहिले त्याचं लग्न जवान पोराचं लग्न करा की बुड्ढ्यानं करा. पण हा डॅनीचं असं गोट वय करतील भाऊ. लयच वय सटसट करते हा गडी. स्वतःला जेवणच समजते. मी आहे तसा कोणीच नाही. असं काम आहे डॅनीचं. माझी बायको किती दिवसाची मरेल आहे. मी आता 5 नाही 25 बायका करायला पाहिजे होत्या. जमीन इस्टेट बी आहे आपल्याजवळ. पण नाही आपल्या तत्वात बसत नाही. पहिले पोराचं सारं आता काय आपण करून बसलो ना त्या गोष्टीन काय डबल करायला लागतात. राम हो पाटील आबा. राम राम झाबरू. काय म्हणते रे बाबा? बरं आला बा. तुझ्यासोबत कामच होतं मला. ना बा काय होतं? गड्या तू आबा आलता बा माझं कणकण करत. तू धमक्या देऊन राहिला म्हणतात ते आबाले. मारतो झोडतो खातो तोडतो. असं बरोबर आहे गड्या झाबरू? आबा तो विषय बाजूला ठेवा बा. त्या विषयी मला काही घेणे देणं नाही. मी त्या बुड्या नांद लागत नाही. मूर्ख आहे तो माणूस. मूर्ख आहे नांदायला लागत नसतो मी. महाबाजा विषय काढू नका बा. मला तेच पाहिजे. नांदी लागू नको. त्या डॅनेजन चूक झाली आता. पण त्याला काही बोलूही नको आणि त्याला काही म्हणूही नको आता. लागलंच तर त्याच्या हातभर दूर राहतो. द्या त्या डोंगराचा विषय सोडून द्या बरं. मी दुसऱ्या कामासाठी आलतो. बरं सांग ना मग काय म्हणतो तो. पाटील आबा म्या केला बकऱ्याचा धंदा चालू.
तर कसं माहिती बाजारची काही लाईन नाही बुवा. कसं आता मी 5-25 बकऱ्या घेतल्या तर बाजारात कुठे ठेवा, काय ठेवा जागा. हं कसं तुमच्या माध्यमातून एखाद्याला जर फोन लावला असता तर मग कसं आपलं असं पद्धतशीर झालं असतं बा. बरं तू धंदा केला का चालू काही वांधा नाही, मी आता फोन लावतो ना. हा तू कोणी बाजारात जा, आपलं नाव सांग, होऊन जाईल तुझं काम, टेन्शन घेऊ नको. हा आणि का रे भाऊ पैसे गिशे काही काम आहे का तुले? पैसे देतो बरं मी. नाही मला पैशाचं काही काम नाही, पैसे आहेत माझं, दिले मला एका जणानं. जमवला माझ्या जुगाड तिकडे. बरं लागतील तर सांगतो बरं. हा आणि धंदा केला चालू तर चांगलं गेलं. हा कसं आता शेती काही पुरून नाही राहिली बाबू, मुतात माशा मारायला पुरत नाही, काहीतरी पोटात पाटण्यासाठी दुसरेच काहीतरी धंदे करायला पुरतात दादा. नाही मला काही पैसे गिसे पाहिजेत नाही, होते माझ्या तेवढ्याच ऍडजस्टमेंट. बरं बरं अजून काही मदत लागली सांगतो बा, तुझं काम होऊन जाईन आता. हा होऊन जाईन. चला मग आबा येतो मग मी. हो ये माना तू बा. बुडा गळा एका शब्दात मानला गळ्या. डायरेक्ट वर फोन लावतो म्हणते. जमते आपल्या जुगाडाला. माणूस लय चांगला आहे रे पाटील बुडा, आणि ओळखी लय याच्या बुड्याची. जुनी असाइनमेंट, करोडपती माणूस आहे. कोणी वैयक्तिक मान मर्यादा आहे त्या माणसाचा, काम करते मग बुडा. पोरं लागेल पाहिजेत बा उद्योग पाण्याली, माणसाला मनाला चांगलं वाटते. आजकालचे पोरे तर मोबाईल चिवडू हैराणच आहे. काम करणं म्हटलं की जीवारी त्याच्या भोकार येते. हा पोरगा मेहनती आहे. हा कोणता धंदा लहान मोठा नसते, बकऱ्याचा तर बकऱ्याचा, ज्याचं आपल्याला नॉलेज असेल तो धंदा आपण गेला पाहिजे. हा अक्कल ज्याच्यात असेल तो, मग ते फुटाने जरी आपल्याला फोडता येत असेल तोही धंदा बेस्ट आहे. हा कारण की आपल्याला त्याच्यामधलं स्किल आहे ना. तर मग आपले मराठी माणसं बाबा खुर्चीवर बसा धंदा. हा साहेब ऐक 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 असे धंदे पाहिजे आपल्याला. मग त्यातली अक्कल काही नसते, मग लागतात लंबी, धंदा जाते घाट्यात. नॉलेज ज्याच्यात असेल तो धंदा माणसानं करावा. मला मग मित्र पाहता पुढे कसा आहे तर झाबरूचा धंदा व्यवसाय, झाबरून आता बकऱ्या घ्यायचा व्यवसाय चालू केला. आता पुढे काय होते बघू, आता पुढे जाते की मागे जाते. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा.